बघा नवनाथ बन जे भाजपचे प्रवक्ते आहेत, भाजपची बाजू माध्यमांमध्ये मोठ्या आक्रमकतेने मांडतात, ते मानखुर्दमधून विजयी झालेले आहेत। पूर्वाश्रमीचे पत्रकार आणि नंतर भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला होता आणि भाजपमधून प्रवक्तेपदाची जबाबदारी त्यांना मिळाली होती। ते मानखुर्दमधून विजयी झालेले आहेत। वॉर्ड क्रमांक 135 मधून नवनाथ बन हे विजयी झालेले आहेत। मराठवाड्यातल्या बीडचे नवनाथ बन आहेत, 135 मधून त्यांनी विजय मिळवलाय। खरं तर विरोधकांना सातत्यानं शिंगावर घेणारे नवनाथ बन म्हणून अशी त्यांची ओळख आहे आणि वारंवार ते माध्यमांसमोर आपल्या पक्षाची बाजू मांडत असतात। तेच नवनाथ बन निवडणुकीच्या रिंगणात उभे होते आणि सध्या ते विजयी झाल्याचं मोठं दृश्य आपण पाहू शकतोय। प्रभाग क्रमांक 135 मधली दृश्य आहे। माध्यमांमध्ये पत्रकार म्हणून काही वर्ष काम केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि आता आपण म्हणतो त्यांनी निवडणूक लढवली, भाजपने त्यांना संधी दिली आणि प्रभाग क्रमांक 135 मधून ते विजयी झालेले आहेत। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांना विजय मिळालेला आहे। त्यांच्या राजकीय कारकिर्दीतला एक महत्त्वाचा क्षण म्हणू शकतो, महत्त्वाचा आनंदाचा क्षण, महत्त्वाचा टप्पा म्हणू शकतो। ते आता नगरसेवक झालेले आहेत। मानखुर्दमधून त्यांनी हा विजय मिळवलाय। ही दृश्य आपण त्याच विजयाची पाहतोय। विजयी उमेदवाराला खांद्यावर घेऊन अक्षरशः गुलाल उधळला जातोय। मूळचे मराठवाड्यात असलेले नवनाथ बन यांनी मुंबईत विजय मिळवलाय। मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 135 मधून म्हणजेच मानखुर्दमधून भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन हे विजयी झालेले आहेत। मूळचे मराठवाड्यातले असलेले नवनाथ बन यांनी मुंबईतल्या महानगरपालिका निवडणुकीत यश मिळवलंय। दुसरीकडे दहिसरमधून प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपच्या तेजस्वी घोसाळकर या विजयी झालेल्या आहेत। आणि निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ठाकरे सेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता। तर शिंदे सेनेच्या रेखा यादव या देखील प्रभाग क्रमांक 1 मधून विजयी झाल्या।